चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. मी स्मिता सोनाली. सख्या सासू सुना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. चला सुनबाईचं चाललंय स्वयंपाक आणि सासूबाई चालली फिरायला. उलटा न्याय, सुनबाईने जायचं तसं सासूबाई जातीये. चला छोटासा जोक झाला तर आमची वर्कआउटची टीम चालली आहे वन डे रिटर्न ट्रिप, 1 दिवसाची ट्रिप आहे. चला कुठं काय नक्की शेअर करा. चला आता घरच्यांना बाय बाय आणि तुम्हाला पण बाय बाय. भेटू आता ट्रिपमध्ये कुठं काय. चला चला आपला ग्रुप आलेला आहे पेरूच्या वाडीला. इकडे आहे पार्किंग आहे. आपण करतो एंट्री पेरूच्या वाडीमध्ये. छान द्राक्षांचा स्टॉल आहे पण आहे. पक्ष्यांची वाडी, बोटिंग गेम, भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे इथं. मिसळ पाव सगळं. काही वातावरण छान आहे एकदम. आपला ग्रुप चाललेला आहे. पुढं ठेवलेले आहे आणि हे छोटे झाडं ओरिजिनल. बघा इथं पेरूची वाडी म्हणजे पोपटाला. तर किती छान आहे इथं याला फोटो वगैरे काढायला छान आहे. तर कधी नाशिकला आला तर नक्की या पेरूच्या वाडीला. आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहे. तर चला घरून निघताना सांगितलं नव्हतं पण इथं आले तर चाललंय पेरूची वाडी. आता बुकिंग करायचं असतं. असं हे ठेवलेलं आहे. तर इथं आपण मिसळ खाण्यासाठी बसू शकतो. आपला ग्रुप, आपले फॅमिली मेंबर सगळे. आणि आज थोडी गर्दी कमी आहे, नाही तर भरपूर असते. आमचा ग्रुप आहे चाललंय आता कुठं बसायचं. आणि ते झाडाला छान असं लावलेलं आहे. तर तुम्हाला जे फ्लेवर लागतं तेच त्या फ्लेवरचा तुम्ही ज्यूस मागू शकता इथं. तर इथं सगळे पेरूपासून तयार होणारे ज्यूस आहे. इथं आपण हात वगैरे स्वच्छ धुवायला छान आहे. इथं बसतोय आता आम्ही. कार्ड बघतोय. चला इथं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. चला या मिसळ खायला. गुळाची जिलेबी, कांदा पकोडा, भाकर पण आहे. आपल्याला लागले तर भाकर, पापड, कांदा, दही असं. चला या मिसळ खायला पेरूच्या वाडीची. झालेलं आहे आपलं मिसळचं. नाश्ता करू. असं पाणी मारताय आणि खूप छान झालेलं आहे वातावरण. थंड थंड. सर्विस छान आहे यांची एकदम. इकडं चालू आहे काहींचं फोटोशूट आणि रील्स वगैरे छान काढायचं. छान आहे. थंड थंड पाणी थंड थंड आहे. पाणी मारायचं छान आहे. आणि चला कसं वाटलं पेरूची वाडी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशी गर्दी येत असते. नियोजन आहे त्यांचं सगळं. छान येत असता ग्रुपनी. याची पण आहे, तुम्ही बोटिंग करू शकता. असं छान आहे निसर्गरम्य परिसरात. इथं आलोय आपण. पक्ष्यांची वाडी, बोटिंग तिकीट इथं आपण करू शकतो. लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी जे करायला ना, छोटी गाडी आणि सगळं पेरूच्या झाडांमध्येच तयार केलेलं आहे त्यांनी. इथं फिश मसाज आहे. आपण पायांना मसाज करू शकतो. मासे
करताय मसाज. मासे 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 आहे ना. फिश 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 फिश. यांच्याकडे जास्त मासे इथं मसाज चालू आहे. घेतला ना घेतला ना घेतला. हा मग घेतलं ना काय तुम्हाला पण घेतलं. पार्लर मध्ये जायची गरज नाही आहे दोघींची सोबत घेऊ का? घ्या घ्या ज्याची छान येईल ते. जुने लोक बघा पायांचं मसाज चालू आहे. तिकडं फिशचं मसाज चालू आहे. ह्या ऍक्टिव्हिटीज करून झाल्या आणि इथं चाललंय आता गोळा खायचा. मी फोटो नाही काढते. खाओ खाओ मजे लो. आवडला का गोळा तुम्हाला? हो पण हे चालू झालंय ना. चालू आहे गोळा खायचं. तर माझ्या हातात आहे. सगळ्या गोळा खात आहे. मॅडम फोटो घेत आहे. खातोय गोळा. साडेतीनच्या पुढं तर छान असं चालू होते गर्दी. मुलं आहे इथं. कॅमेरा चालू झालाय ना. पेरू सारखीच. पेरूची आईस्क्रीम. पेरूचा मसाला. घे